चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर काय चाललं आहे, झालं का संध्याकाळचा चहा पाणी स्वयंपाक वगैरे? तर माझा पण चहा पाणी झाला आहे आणि स्वयंपाक पण झाला आहे. तर सकाळी पण व्हिडिओ टाकला नाही, तर म्हटलं चला आत्ता एक व्हिडिओ टाकावा. तर तशी तर माझी तब्येत बरी नाही आहे, माझे हातपाय म्हणजे सूज येते हातापायाला, पाय पण खूप सुजलेत माझे. पण तसंच कामावर जावं लागतं, काय करावं. आणि व्हिडिओ पण काढावा लागते, तर नाही काढावं तर आपलंच म्हणजे हे होते. एक व्हिडिओ एक दोन व्हिडिओ दिवसात म्हणजे टाकायलाच पाहिजेत, नाही तर मग त्याचं काय उपयोग नाही. तसंच काढावं लागतं, वेळ भेटला तर करावं लागतं व्हिडिओ. आणि स्वयंपाक पण केला आहे मी, आणि बाजरीच्या भाकरी बनवल्यात, भात बनवला आणि वांग्याचं काळ्या मसाल्यात कालवण केलेलं आहे. आताच घरातलं सगळं काम आवरलं, वटाबिटा गॅस वटाबिटा सगळं स्वच्छ केले, भांडे घासलेत, घर पुसलं, झाडलं सगळं व्यवस्थित. आणि सकाळी केस धुवायला मला वेळ नाही भेटत, म्हणून मग मी आता केस धुतलेत, आंघोळ केली. सकाळी लवकर उठावं लागतं 4ला आणि 5:30ला तर घरातून निघावं लागतं. मग स्वयंपाक करता करता आणि नाश्ता करताना आंघोळ करता म्हणजे 5:30 होऊन जातात, 1-1.5 तास लागतोच मला. तर त्याच्यामुळे मग सकाळी आणि थंडी पण खूप असते, त्याच्यामुळे मी सकाळी काही केस धुतले नाही. म्हटलं चला आता वेळ आहे, टाईम आहे, तर गरम पाणीने मस्त केस वगैरे धुतले, जरा बरं वाटलं. पण हातापायची सूज काय माझी अजून कमी होत नाही. तर त्याला रक्त तपासायचं आहे, रक्त. तर आता हे 1-2 दिवसामध्ये रक्त तपासून घेते, मग त्याच्यावर काय आहे ते कळेल आपल्याला, मग त्याच्यावर गोळ्या चालू होत्या. आता जवळजवळ 2-3 महिने होत आले, ते असंच चालले. छोटा आपला दवाखाना केला, गोळ्या आणल्या, इंजेक्शन घेतलं, तेवढ्यापुरता तेवढा फरक पडतोय. पण बाकी मग जे आहे तेच आहे, मग काय करावं आता. पाय पण एवढे जाम झाले, सुजले, काय करायचं. हे बोटं सगळे दुखतात, बोटं पण सुजलेले बघा, तुम्हाला दिसत असेल, सगळे दुखतंय. हे आता नाहीला जाई सारं करावंच लागतंय, कामावर जावं लागतंय. नाही करून कोणाला सांगायचं, कोणाला काय करायचं, आपलं आपल्याला बघावं लागतंय. तर वांग्याचं कालवण केलंय, भात बनवलाय. टाकते तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने. आणि भावांना बहिणींना सपोर्ट करा, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आपलं चॅनल खूप मागं राहिलेलं आहे, सपोर्ट करा. व्ह्यूज आले पाहिजे चांगले, कसे जरी असले तरी व्हिडिओ बघत जा. आणि आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा, नाही आवडले तरी सांगा, आवडले तरी सांगा, असं. तर हे बघा, वांग्याचं कालवण केलं मस्तपैकी काळ्या मसाल्यात. आणि इकडे भात बनवला, इकडे बाजरीच्या भाकरी. तर स्वयंपाक वगैरे झालंय माझं, आता सगळं माझं काम आवडलंय. आता जेवण करायचं थोड्या वेळाने आणि आराम करायचा आपला. सकाळी मग लवकर उठावं लागतं ना. तर सकाळी येता कोथिंबीरच्या जोड्या आणल्या, त्या कोथिंबीर संपली होती, गावाला गेलते. तर मग तशी कोथिंबीर काय आणलीच नाही मी, जेवढी होती तेवढी आपली हे केली. मग आता 2 जोड्या घेऊन आले एकच. ते थोडंसं साफ करून ठेवते. 10-10 रुपयाला, ही एक 10 रुपयाला, ही एक 10 रुपयाला, तर 2 आणल्या. म्हणलं मग बरेच दिवस जाते, मग नाही तर मग स्वस्त आहे तर आणायची. मग एकदा महाग झाली तर मग लई कमी भेटते मग 10 रुपयात. त्याच्यामुळे हायच असतं, तर मग एक जास्त घेऊन आले एकत्रच, 20 रुपयाच्या एवढ्या 2 पेंड्या. तर मग आता हे नीट करून ठेवायची, तोडून ठेवायची डब्यामध्ये, मग आपल्याला बरेच दिवस जाईल. आता हे असं मग हे कोथिंबीर तोडून जर ठेवली ना आपण, व्यवस्थित साफ करून ठेवली ना, तर मग आपल्याला घ्यायला पण सोपं पडतं, मग भाजीला टाकायला. मग असं घाई गडबडीमध्ये मग तोडून घ्यायची, मग त्याच्यामुळे असं आपलं नीट करून ठेवायचं. मग मेथीची भाजी आणली तरी ती आपली साफ करून ठेवायची व्यवस्थित. तर मेथीची भाजी आणलेली आहे थोडीशी, आता त्याचा चाललाय विचार पराठे बनवायचे.
आता चांगली आहे का ती बघावं लागेल अगोदर फ्रीजमध्ये तोडून ठेवलेली आहे. गावाला जायच्या अगोदर आणलेली, थोडीशी उरली होती. एकदा बनवली होती भाजी, पण थोडीशी राहिली तर ती तशीच राहून गेली. बघते आता नीट असली तर ठीक आहे, मग पराठ्याचं पीठ मळून ठेवते. म्हणजे सकाळी उठून मग सोपं आपल्याला पराठे बनवायला. सकाळी सकाळी लय गडबड राहते, काय करावं काय सुचतच नाही, उठूच वाटत नाही सकाळी काय करायचं. स्वयंपाक करायचा, नाश्ता करायचा, पाणी भरायचं, आंघोळ करायची, चहा प्यायचा, नाश्ता करायला वेळ भेटत नाही. फक्त शनिवार रविवार मला नाश्ता करायला वेळ भेटतो घरात. जरा थोडं लेट जाते ना, शनिवार रविवार सुट्टी असते, मग आरामात जाते जरा, मग नाश्ता करून जाते घरातून. नंतर मधले दिवस तर मला नाश्ता करायला भेटत नाही घरात. चहा पिले तर पिले, ना खरं नाही पिले तशीच जाते. मग काय करायचं. आपण आपल्या जीवाकडे लक्ष द्यायला पाहिजे, खाण्यापिण्याचं ध्यान ठेवायला पाहिजे. असं आपलं नुसतं काम काम करत राहायचं, खाण्याकडे लक्ष नाही, टायमाला खायचं नाही, असं आजारी पडायचं. टायमावर जेवण केलं पाहिजे. मी सांगते तुम्हाला, पण मीच टायमावर जेवण करत नाही. टायमावर नाश्ता नाही, टायमावर जेवण नाही, मग काय फायदा त्याचा काम करून. मग अशी तकलीफ आपल्याला सहन करावं लागते. आणि आपल्या जीवाकडे लक्ष दिलं पाहिजे. ते आत्ता कळायला लागलं, एवढं दिवस नव्हतं कळत मला. पण आपला जीव महत्त्वाचा आहे. आधी आपल्या जीवाकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्या शरीराकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपला जीव आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. आपला जीवच नाही तर काय सगळ्याला करतात. आपण व्यवस्थित राहिलं, व्यवस्थित खाल्लं पिल्लं तर आपल्याला ताकद येईल काम करायला. आपण खाल्लंच नाही, नुसतं कामच करीत राहिलं येण्यासारखं तर काय उपयोग आहे त्याचा. आता मी पण ठरवलं इथून पुढं आपल्या जीवाकडे बघूनच आपण ते काम करायचं. लोक पहिले खातेत पितेत, मग बाकीचे कामं करतात. असं आहे काही लोकांचं. तसं माझं नाही. मी घरी आले तरी पहिलं काम करणार. पडला होता. आता या डब्यात एक जोडी बसली एवढी. आता ही जोडी तर काही बसणार नाही त्याच्यामुळे ती आता कॅरी बॅगमध्ये पेपरमध्ये ठेवावं लागणार आहे. एकच जोडी बसली याच्यात. आता हा वरून पेपर याच्यावर झाकून ठेवायचा, नाही तर मग फ्रीजमध्ये ठेवली ना तर याला पाणी सुटतं. असं मग अशा डब्याच्या खाली पण असं पाणी राहतं, मग ती सडते थोडी अशी आत खालून अशी. त्याच्यामुळे मग खाली पेपर टाकलाय वर डब्याच्या, आणि वरून पण थोडा पेपर असा झाकण ठेवायचा आणि झाकण लावून घ्यायचं. मग तसं पाणी जरी म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यावर पाणी जरी साधं लागलं ना, म्हणजे जमा झालं ना डब्यामध्ये, तर ते पेपरला लागतं म्हणजे पाणी. असे अशी डब्यामध्ये आता पॅक करून ठेवली. आता ही आहे एक राहिलेली. आता ही कॅरी बॅगमध्ये ठेवावं लागेल, पेपरमध्येच. हा पेपर याच्यामध्ये मी आता ही तोडून ठेवणार.
10 रुपयाला एक होती जुडी, तर मग 2 आणल्या 20 रुपयाच्या. म्हटलं बरं 20 रुपयाच्या 2 घेतल्या. मग कधी कधी मग लई कोथिंबीर महाग होते. आता वाजले 8:30. टोमॅटो आणता विसरले. जायचं होतं रक्त चेक करायला, पण काही खायचं नाही, पाणी नाही प्यायचं, जेवण नाही करायचं, नाश्ता नाही करायचा, तर रक्त चेक करतात. बिगर खाल्लेलं पाहिजे ना. आणि मी तर नाश्ता करून गेले सकाळी. थोडेसे पोहे खाल्ले होते, चहा पिले होते, त्याच्यामुळं मग ते नाही जमलं. आले मग मागं. डॉक्टरने सांगितलं होतं काल, म्हणजे अनुषापोटी रक्त चेक करावं लागणार आहे, खाऊ नका काही. मग माझ्या सकाळी लक्षातच राहिलं नाही. पोहे घेतले, थोडेसे खाल्ले, चहा पिले. आता उद्या रक्त चेक करायचं आहे, तर आता खावा नाही लागणार काही, पाणीसुद्धा नाही प्यायचं म्हटलं. आता काय करायचं, आपल्या जीवासाठी जे म्हणलं ते आता करावंच लागणार आहे. काय करता. काही टेन्शन आहे डोक्याला, काय करायचं. तर भावांनो बहिणींनो, सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही थोडा सपोर्ट केला, व्हिडिओ बघायचे, तर मला थोडा फायदा होईल त्याचा. तर बघा प्लीज. मला तुम्ही सपोर्ट केला, बघितले व्हिडिओ, यूज झाले चांगले, तर मला थोडासा होईल फायदा. बघत जा व्हिडिओ. आपले जसे आहे तसे टाकते रोजचे. ₹10 चांगली कोथिंबीर आली. मोठे मोठे पेंड्या होत्या जुडे. आता टेन्शन नाही बरेच दिवस. आठ दिवस तरी जाईन आता ही कोथिंबीर. एक दिवस वड्या करायच्या कोथिंबीरीच्या, पण कधी करावं आता. वाटलंच तर वेळ असला तर उद्याच करीन मी वड्या. परत आणता येईल दुसरी कोथिंबीर. पण हाय चांगली तर करावं एक दिवस वड्या. उद्या संध्याकाळी करेन वाटलंच तर. सकाळी सकाळी तर काही टाईम नाही भेटत. एक दिवस धापाटे करायचे पण त्याला वेळ भेटाना. बरेच दिवस झालं केलेच नाही आता धापाटे. करावं. मस्त हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर टाकून भारी लागते. चांगला विचार करायचा. थोडं बेसन, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ थोडंसं मस्तपैकी होते. थोडे तीळ टाकून मस्त होते. झाली आता
कोथिंबीर तोडायची थोडी राहिली, कचरा बराच निघलाय त्याचा. एक जुडीच्या वड्याच करते, एक जुडी हे आहे ना, हे आपलं भाजीला होईल कोथिंबीर याच्यामध्ये, ह्याच्या उद्या वड्या करते आता. उद्या कामाने आता असली कोथिंबीर स्वस्त चांगली तर पुन्हा एखादी जुडी घेऊन यायची 10 रुपयाची. हे बघा झाली आता नीट करून एवढी कोथिंबीर. बघा कचरा एवढा निघला, त्या कचरा पिशवीत भरून सकाळी टाकून द्यायचा कामाला जाता जाता. ही कोथिंबीर एवढी निघाली, मला मागच्या कॅमेऱ्याला दाखवली. कोथिंबीर एक जुडीची एवढी निघली. आता याच्या उद्या वड्या करायच्या आणि एवढा कचरा निघला. आता हे साफे करून ठेवले नाही व्यवस्थित, मग आपल्याला भाजीला घ्यायला सोपं पडतं. घेतली का धुवून वशिक चिरून टाकली का झालं. त्याच्यामुळे मग मी आणले ना, मग कोथिंबीर साफ करून ठेवत असते. मेथी तर हे पिशवीमध्ये मेथीची भाजी चांगली आहे, अजून काही खराब वगैरे नाही झाली. तर याचे आता पराठे बनवायचे उद्याच्याला. पण आता मी पीठ मळून ठेवते, भाजी धुवून घेते. मला वाटलं खराब झाली असं, पण नाही झाली खराब. ही बघा चांगली आहे, ताजीच आहे, तोडून ठेवली होती. आता हे धुवून मस्तपैकी चिरून घेते. हिरवी मिरची लसूण मस्त वाटते, मीठ वगैरे जिरे वगैरे टाकायचे, मस्त मेथीचे पराठे बनवते. तर चला, व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.